मोरेश्वर भोंडवे यांनी संपूर्ण प्रभागात मोठ्या प्रमाणात रॅली काढली। या रॅलीमध्ये कार, टू व्हीलर, राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन पॅनलचे उमेदवारांचे फोटो घेऊन मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली। जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर लोकांच्या रांगा लागल्या होत्या। ह्या संपूर्ण रॅलीचे चित्रण पाहिलं की मोरेश्वर भोंडवे यांची ताकद दिसून येते। पाहूया त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी विकास कडलक यांनी संवाद साधलाय। नवोदय जय भीम, मी विकास कडलक। आपण पाहतोय थेट लॉर्ड बुद्धा टीव्ही आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 16 मध्ये आणि आपण पाहतोय की थेट निवडणुकीची रंगत वाढली चाललेली आणि राष्ट्रवादीचा जोर देखील वाढत चाललेला आहे। आज आपण नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या प्रचाराची रॅली आहे, ते रॅलीचं शक्ती प्रदर्शन बघितलं तर आपल्याला समजून येतं। थेट आपण त्यांच्याशी देखील संवाद साधत असताना आपल्याला अचानक अनेक गोष्टी पाहायला मिळतील की त्यांची जी रॅली आहे त्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ह्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये आपण थेट ह्या रॅलीमध्ये देखील आपण संवाद साधणार आहोत। रॅलीत संवाद साधत असताना आपण पाहतोय की ही जी रॅली आहे ही संपूर्ण शक्ती प्रदर्शन जे आहे ते एकदम जोरदार शक्ती प्रदर्शन चालू आहे। त्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपण त्यांच्याशी देखील संवाद साधत आहोत, थेट त्यांच्याशी बोलत आहोत। आपण पाहतोय की भाऊ आपल्यासोबत, भाऊ काय सांगाल की आज हे शक्ती प्रदर्शन जे दिसतंय, लोकांनी विकत जरी लोक आणले तरी एवढे लोक येत नाहीत, या शक्ती प्रदर्शनाबद्दल काय सांगाल? या शक्ती प्रदर्शन ही प्रेमाची लोक आहे आमची सगळी, ही सगळी लोक आमच्यावर प्रेम करतात, त्यामुळं सगळे आज रविवार असल्यामुळे सगळे आलेले आहेत। कारण का माहिती आहे का, दहशत आणि हे वातावरण जे समोरची पार्ट्या करतात ते मतदारा ह्याच्यातून मतपेटीत जाऊन ते संपून जाणार आहे। त्यामुळं सगळी लोक आपल्या जवळची आणि सगळं दोस्त लोकांना माझ्यावर प्रेम करणारी लोक आहेत, ही काय अशी काय कोणी नाही आहे। त्याबद्दल मनापासून मी राष्ट्रवादीचं अजितदादा पवारांचं स्वागत करतो। दादांनी आमच्या चौघांच्यावर विश्वास ठेवला, चौघांच्यावर, त्यामुळं मनापासून मी दादांचा धन्यवाद मानतो। किती मताधिक्याने तुम्हाला असं वाटतं की तुमचा विजय होईल? कारण मतदार संख्या देखील वाढलेली आणि प्रभागामधला हा जो जोश पाहतोय आजचा, त्याच्या शक्ती प्रदर्शनामध्ये एक वेगळीच माहोल या ठिकाणी तयार झाला। आम्ही आकडा काय सांगू शकत नाही, फक्त आम्ही विजय झालोय। ठीक आहे, आपण पाहतोय की भाऊंसोबत चर्चा करत असताना की मोठ्या प्रमाणात मोरेश्वर भाऊंचा विजय या ठिकाणी दिसून येतोय असं ते म्हणतात आणि ही जी गर्दी आहे, हे जे संपूर्ण गर्दी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। याच्यातून आपल्याला ह्या रॅलीतून देखील आपण पाहतोय की ही जी रॅली, हे संपूर्ण रॅली याच्यामध्ये सोसायटी धारक दिसतात आहेत, काही मतदार जे आहेत ते स्थानिक मतदारांचे चेहरे या ठिकाणी दिसतात आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय आणि संवाद साधत असताना आपण पाहतोय की ही जी रॅली आहे, ह्या रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन आपल्याला दिसतंय। हे शक्ती प्रदर्शन आपण बघत असताना बघता आपल्याला कळतंय की अनेक लोक आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्याशी संवाद साधत असताना आपण बघतोय की मान्यवर या ठिकाणी आपण त्यांनी संवाद साधतो। डॉक्टर भाऊ काय सांगाल की तुम्ही या रॅलीला
आलेला आहात काय नक्की आज उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे या ठिकाणचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, काय सांगतोय? आमचं एकच आहे मोरेश्वर भाऊंशिवाय नाद नाही कोणी करायचा. भंडारी साहेब काय सांगाल, ही जी रॅली आहे या रॅलीला पाहून काय नक्की भाऊंचा विजय आजच मानला जातोय का? विरोधकांचे धाबे आणले फक्त मोरेश्वर भाऊ निवडून येणार, सगळं पॅन लाखा निवडून येणार. नक्कीच हे आपण पाहतोय की हे सर्व जे मत आहे, जे नागरिक आहेत यांच्या सर्वांचं मत आपण पाहतोय. त्यामुळे अनेक मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मोरेश्वर भोंडेंचा विजय झाला आहे असं लोकांचं म्हणणं या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतं. थेट आपण आता या ठिकाणी रॅली बघतोय आणि ही रॅली बघत असताना आपण पाहिलं की अनेक लोक जे आहेत, अनेक मान्यवर जे आहेत हे या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. ह्या रॅलीमध्ये आपण जर पाहिलं तर कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरची ही रॅली आहे आणि नक्कीच हा सगळा मोठा जनादर पाहिल्यानंतर मोरेश्वर भोंडेंचा विजय देखील तशाच पद्धतीने असणार असं बोललं जातं आहे. त्यामुळे आपण थेट ही रॅली पाहिली आणि थेट ह्याचं जे उत्तर आहे ते येणाऱ्या 15 तारखेला जे काय मतदान होईल त्या मतदानातून आपल्याला सर्वांना दिसणार आहे. त्यावर तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा TV, कॅमेरामॅन प्रतीकसह. जय भीम.